root x into cos x, root x into cos x, differentiate with respect to x, dy by dx equal to derivative of root x into cos x equal to, by using u into v rule, root x into derivative of cos x plus cos x into derivative of root x. U into which rule? U into dv by dx plus v into du by dx. म्हणजे first function as it is into derivative of second plus second function as it is into derivative of first. First function as it is म्हणजे root x as it is into derivative of cos x plus second function as it is म्हणजे cos x as it is into derivative of first म्हणजेच derivative of root x equal to root x into cos x चा derivative minus sin x plus cos x as it is root x चा derivative 1 upon 2 root x. So final answer is minus root x into sin x plus cos x upon 2 root x. आणखी काही सिम्प्लिफिकेशन यात रिक्वायर्ड नाहीये. आणि 44 नंबरचा एक जो होता x इंटू साइन x, आय थिंक तो सॉल्व केलेला आहे. x इंटू साइन x, ज्यावेळी आपण सर्व रूल्सचं इंट्रोडक्शन पाहिलं त्यामध्येच u इंटू व्हीच्या रूलचं एक्झाम्पल म्हणून आपण x इंटू साइन x हा सॉल्व केलेला आहे. त्याचा आन्सर येईल x इंटू कॉस x प्लस साइन x. (46) y equal to sec x plus tan x into 2x minus 1. Sec x plus tan x into 2x minus 1. First of all, differentiate with respect to x. dy by dx equal to derivative of sec x plus tan x into 2x minus 1. Sec x plus tan x into 2x minus 1. u इंटू व्हीचा रूल जर वापरला, दोन ब्रॅकेट्स मध्ये मल्टिप्लिकेशन आहे, त्यामुळे पहिल्यांदा रूल वापरावा लागेल u इंटू व्हीचा. त्यात फर्स्ट ब्रॅकेट म्हणजेच u ॲज इट इज sec x plus tan x into derivative of 2x minus 1. sec x plus tan x चा फर्स्ट ब्रॅकेट आणि 2x minus 1 चा सेकंड ब्रॅकेट, या दोन ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लिकेशन आहे. त्यामुळे मुख्य रूल या ठिकाणी पहिल्यांदा असेल u इंटू व्हीचा. फर्स्ट ब्रॅकेट ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड ब्रॅकेट 2x minus 1 as it is into derivative of first bracket, that is sec x plus tan x. आता यापुढे u प्लस v आणि u मायनस v चे रूल्स हे
डायरेक्ट यूज करायचे, कारण u प्लस व्ही यू मायनस व्ही रूलमध्ये आपल्या माहिती आहे प्रत्येक टर्मचा डेरिव्हेटिव्ह आपण सेपरेट घेऊ शकतो. यात फर्स्ट ब्रॅकेट sec x प्लस tan x ॲज इट इज राहील इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x मायनस 1. 2xचा डेरिव्हेटिव्ह येईल 2, कारण 2 कॉन्स्टंट आहे, x चा डेरिव्हेटिव्ह 1, 2 इंटू 1 म्हणजे 2, आणि मायनस 1चा डेरिव्हेटिव्ह 0, म्हणजेच 2x मायनस 1 त्या कंप्लीट ब्रॅकेटचा आपण डेरिव्हेटिव्ह काय लिहू शकतो, डायरेक्टली 2 लिहू शकतो, प्लस 2x मायनस 1 हा ब्रॅकेट ॲज इट इज इंटू सेकंड ब्रॅकेटसाठी पुन्हा u प्लस व्हीचा रूल वापरायचा आहे. u प्लस व्ही रूलनुसार आपण सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट घेऊ शकतो आणि टॅन एक्सचा पण डेरिव्हेटिव्ह सेपरेट घेऊ शकतो. पहिली टर्म आहे सेक एक्स. सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्स, आणि प्लस पुढे आहे टॅन एक्स. टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, सेक स्क्वेअर एक्स. सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्स आणि प्लस टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स. ज्या ज्या एक्झाम्पलमध्ये यापुढे सेक एक्स प्लस टॅन एक्स अशी टर्म येणार आहे किंवा कोसेक एक्स मायनस कॉट एक्स अशी टर्म येते, त्याचं सिम्प्लिफिकेशन काय काय पॉसिबल आहे हे केअरफुली लक्षात ठेवा. यात डेरिव्हेटिव्ह घेतल्याच्या नंतर आता सिम्प्लिफिकेशन प्रोसेस पहा. फर्स्ट टर्म काय, सेक एक्स प्लस टॅन एक्स इंटू 2, 2 आपण तसाच ठेवला आउटसाइड, इंटू सेक एक्स प्लस टॅन एक्स, प्लस सेकंड टर्म आहे 2x मायनस 1 इंटू हा जो ब्रॅकेट आपण तयार केलेला आहे त्यातनं सेक एक्स कॉमन येऊ शकतो सेकंड ब्रॅकेटमधनं. सेक एक्स जर कॉमन घेतला तर शिल्लक राहील टॅन एक्स प्लस सेक एक्स. सेक एक्स कॉमन घेतल्यामुळं ब्रॅकेटमध्ये शिल्लक काय राहिला, टॅन एक्स प्लस सेक एक्स. आता यामध्ये या ज्या दोन टर्म्स आहेत कम्प्लिटली, ही पहिली टर्म त्यात ब्रॅकेट आहे सेक एक्स प्लस टॅन एक्स, आणि ही दुसरी टर्म त्यात ब्रॅकेट आहे टॅन एक्स प्लस सेक एक्स. सेक एक्स प्लस टॅन एक्स आणि टॅन एक्स प्लस सेक एक्स दोन्हीचं मिनिंग एकाच ॲडिशनमध्ये आपण प्लेस इंटरचेंज करू शकतो. म्हणजेच हा कंप्लीट ब्रॅकेट आता दोन्ही टर्ममधून आपल्याला कॉमन घेता येऊ शकतो. म्हणजेच सेक एक्स प्लस टॅन एक्स, सेक एक्स प्लस टॅन एक्स हा ब्रॅकेट आपण कॉमन घेतला. शिल्लक राहील पहिल्या टर्ममध्ये फक्त 2 शिल्लक राहील, कारण तो पूर्ण ब्रॅकेट आपण कॉमन घेतला. 2 प्लस दुसऱ्या टर्ममध्ये 2x मायनस 1चा एक ब्रॅकेट, 2x मायनस 1चा ब्रॅकेट, आणि त्याला मल्टिप्लाय काय परत इंटू सेक एक्स. इथपर्यंत यामध्ये सिम्प्लिफिकेशन पॉसिबल आहे. सेक एक्स प्लस टॅन एक्सचा ब्रॅकेट कॉमन घेतला, पहिल्या टर्ममध्ये शिल्लक राहिला फक्त 2 हा पहिल्या टर्मचा, आणि प्लस दुसऱ्या टर्ममधून ब्रॅकेट कॉमन घेतल्यामुळे शिल्लक राहील 2x मायनस 1 इंटू सेक एक्स. दोन टर्म्स फक्त शिल्लक राहिल्या.
47 5 raised to x into log x 5 raised to x into log x into x square plus cot x 5 raised to x into log x into x square plus cot x. पहिला मुख्य रूल यामध्ये कुठला यूज करायला लागेल? u इंटू v, कारण दोन ब्रॅकेट्स मध्ये मल्टिप्लिकेशन आहे. आता केअरफुली आता इथे स्टेप्स कशा पद्धतीने येतात? डिफरन्शिएट with respect to x dy by dx equal to derivative of first bracket 5 raised to x into log x into second bracket x square plus cot x equal to फर्स्ट ब्रॅकेट आणि सेकंड ब्रॅकेट दोन ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे रूल वापरावा लागेल u इंटू व्ही चा. u इंटू व्हीच्या रूलनुसार 5 raised to x into log x as it is into derivative of x square plus cot x plus x square plus cot x into derivative of 5 raised to x into log x. नंतर यामध्ये 5 raised to x into log x as it is into ब्रॅकेट मध्ये आहे x स्क्वेअर प्लस कॉट x याचा डेरिव्हेटिव्ह घेताना दोन टर्म मध्ये ॲडिशन आहे. ॲडिशन असेल तर दोघांचा डेरिव्हेटिव्ह आपण सेपरेट घेऊ शकतो. x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x, कारण x रेस टू n चा फॉर्म्युला वापरावा लागेल. x रेस टू n नुसार n इंटू x रेस टू n मायनस 1, x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह येईल 2 इंटू x आणि कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय? मायनस कोसेक स्क्वेअर एक्स, त्यामुळे मधलं जे प्लस साइन आहे ते मायनस होईल, मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. हा झाला एक्स स्क्वेअर प्लस कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह. प्लस पुढच्या टर्मसाठी एक्स स्क्वेअर प्लस कॉट एक्स ॲज इट इज इंटू 5 रेस टू एक्स आणि लॉग एक्स यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे. आता डायरेक्ट सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेता येईल का याचा? नाही. म्हणजे यात पुन्हा एकदा आपल्याला u इंटू व्ही चा रूल वापरावा लागेल. एकाच एक्झाम्पलमध्ये दोन वेळा u इंटू व्ही चा रूल आहे. या ब्रॅकेट मधल्या ज्या दोन टर्म्स आहेत 5 रेस टू एक्स आणि लॉग एक्स यांच्यात मल्टिप्लिकेशन आहे, त्यामुळे या ब्रॅकेटसाठी पुन्हा एकदा u इंटू व्ही चा रूल, यासाठी आणखी एक ब्रॅकेट घेतला आणि u इंटू व्ही चा रूल या दोन टर्मसाठी यूज केला तर काय येईल? 5 raised to x into derivative of log x plus log x into derivative of
5 raised to x. 5 raised to x into log x. या ब्रॅकेटसाठी u into v चा रोल 5 raised to x as it is into derivative of log x plus log x as it is into derivative of 5 raised to x equal to पहिली term 5 raised to x into log x in bracket 2x minus cosec square x plus x square plus cot x into bracket 5 raised to x into log x derivative 1 upon x plus log x into 5 raised to x derivative 5 raised to x into log 5 a raised to x formula, that is 5 raised to x into log 5. हा जो शेवटचा ब्रॅकेट आहे या ब्रॅकेटमधून 5 raised to x फक्त कॉमन घेता येऊ शकतो, म्हणजे टर्म शिल्लक राहील 5 raised to x into log x into 2x minus cosec square x plus x square plus cot x into 5 raised to x जर कॉमन घेतला ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहील 1 upon x plus log x into log 5. 1 upon x plus log x into log 5. यामध्ये आणखी एक स्टेप सिम्प्लिफिकेशन पॉसिबल आहे जर आपल्या ब्रॅकेटचे प्रॉपर मिनिंग लक्षात येत असेल तर. यात ऍक्च्युली पहिल्या दोन टर्मसाठी ब्रॅकेट जरी नसेल तरीही चालेल, कारण या तीन टर्म्स, एक टर्म आहे 5 raised to x इंटू दुसरी टर्म आहे log x इंटू तिसरी टर्म म्हणजे हा ब्रॅकेट. या नंतरच्या ठिकाणी मात्र x स्क्वेअर प्लस कॉट एक्स साठी मात्र ब्रॅकेट आवश्यक आहे, कारण त्यात ॲडिशन आहे. आता या तीन टर्म जर आपण गृहीत धरल्या 5 raised to x इंटू log x इंटू दॅट ब्रॅकेट, तीन टर्मचं मल्टिप्लिकेशन असणारा हा प्रॉब्लेम आहे. त्यात आणखी एक एक्झाम्पल आपण आता पाहणार आहेत 51 नंबरचं, एक्स स्क्वेअर इंटू साइन एक्स इंटू कॉस एक्स. तीन टर्मचं मल्टिप्लिकेशन आहे, पण एकाही ठिकाणी ब्रॅकेट नाहीये. मग यात तीन पैकी कुठल्याही दोन टर्म कंबाईन करून त्याच पद्धतीने तो प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. यात या दोन टर्मला ब्रॅकेट जरी नसेल 5 raised to x इंटू लॉग एक्स, या दोन टर्मला जरी ब्रॅकेट नसेल तरीही आपण त्या कंप्लीट ब्रॅकेट मधून किंवा त्या कंप्लीट दोन्ही टर्म्स मधून 5 raised to x कॉमन घेऊ शकतो. म्हणजे या दोन टर्म्स मधला 5 raised to x आणि या ठिकाणचा 5 raised to x, थ्रू आउट कंप्लीट टर्म 5 raised to x कॉमन घेता येऊ शकतो, कारण या पहिल्या ब्रॅकेटमध्ये जो 5 raised to x आहे तो मल्टिप्लायच आहे. तो ऍड किंवा सबट्रॅक्ट असता तर कॉमन घेता आला नसता, पण तो मल्टिप्लाय असल्यामुळं हा एक 5 raised to x मल्टिप्लाय आणि हा नंतरचा एक 5 raised to x मल्टिप्लाय. 5 raised to x आपण कॉमन थ्रू आउट घेऊ शकतो, म्हणजेच यात टर्म येईल इक्वल टू 5 raised to x इन ब्रॅकेट. कंप्लीट टर्म मधून 5 raised to x कॉमन घेता येऊ शकतो, दॅट इज log x इंटू 2x मायनस कोसेक स्क्वेअर x प्लस x स्क्वेअर प्लस कॉट x
into 1 upon x plus log x into log 5. म्हणजे कंप्लीट या ज्या दोन्ही टर्म्स आहेत या दोन्ही टर्म्स मधून 5 रेस टू एक्स कॉमन घेऊ शकतो आपण, कारण तो 5 रेस टू एक्स पहिल्या टर्मला मल्टिप्लाय दुसऱ्या टर्मला मल्टिप्लाय. 48 y equal to 1 upon x into root x into 3x square plus 4 into log x to the base 2. या एक्झाम्पल मध्ये आपण जर डायरेक्ट u इंटू व्ही रूल वापरला, पहिल्या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह कॉम्प्लिकेटेड होऊन जाईल, कारण त्यात पुन्हा 3x स्क्वेअर अपॉन हा x रूट x आहे, म्हणजे u अपॉन व्ही चा रूल, आणि पुन्हा डिनॉमिनेटरला x इंटू रूट x आहे. हे कॉम्प्लिकेशन जास्त आहे, त्यामुळे आधी ब्रॅकेट सिम्प्लिफाय करणं आवश्यक आहे. सिम्प्लिफिकेशन काय होऊ शकतं यात पहा, हा एक x आणि या ठिकाणचा एक x कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे टर्म शिल्लक राहिली 3x अपॉन रूट x प्लस 4 into log x to the base 2 equal to
3x अपॉन रूट एक्स. यातही सिम्प्लिफिकेशन पॉसिबल आहे. यामध्ये आपण एक्सलाच रूट एक्स इंटू रूट एक्स असे लिहू शकतो. डिवायडेड बाय डिनॉमिनेटर इज रूट एक्स प्लस 4 इंटू log x to the base 2. रूट एक्स कॅन्सल होईल. एक 3 रूट एक्स प्लस 4 इंटू log x to the base 2. इथपर्यंत ही टर्म सिम्प्लिफाय होईल. आणि आता डिफरन्शिएशन इझी आहे. डिफरन्शिएट नाव विथ रिस्पेक्ट टू एक्स. differentiate with respect to x. dy by dx equal to derivative of 3 root x plus 4 into log x base 2. दोन टर्म्स मध्ये मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे पहिल्यांदा मुख्य रूल वापरावा लागेल तो u इंटू व्ही. u इंटू व्ही रूल नुसार 3 रूट एक्स प्लस 4 इंटू डेरिवेटिव ऑफ log x to the base 2. First bracket as it is into derivative of log x base 2 plus log x base 2 as it is into derivative of 3 root x plus 4. Then derivative of log x is 1 upon x, but derivative of log x to the base a equal to 1 upon x into log a. log x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x असतो. पण जर त्याचा बेस अदर दॅन नॅचरल बेस असेल म्हणजेच बेस ए असेल तर log x to the base a चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x into log a. In this term 3 root x plus 4 a first bracket as it is into log x to the base 2 याचा बेस 2 आहे. याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल 1 upon x into log 2 plus log x base 2 into bracket. ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह घेताना आता u प्लस व्ही चा रूल वापरायचा आहे म्हणजे सेपरेट डेरिव्हेटिव्ह आपण घेऊ शकतो. यात 3 कॉन्स्टंट ॲज इट इज राहील. रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट एक्स आणि प्लस 4 कॉन्स्टंट आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0. 3 इंटू रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट एक्स प्लस 4 चा डेरिव्हेटिव्ह 0. दॅट इज इक्वल टू 3 रूट एक्स प्लस 4 अपॉन x इंटू log 2 प्लस हा मल्टिप्लाय होईल ब्रॅकेट मधला पूर्ण पार्ट log x ला 3 इंटू log x बेस 2 अपॉन 2 रूट x. या डिनॉमिनेटरला फक्त 2 रूट x आहे आणि हा जो 3 आहे तो log x ला मल्टिप्लाय होईल. 3 log x to the base 2 अपॉन 2 रूट x कारण ती टर्म अशी आहे log x the base 2 multiplied by 3 upon 2 root x. हा 3 आपण मल्टिप्लाय घेतला log x बेस 2 ला अपॉन 2 रूट x. याला फर्दर सिम्प्लिफिकेशन आणखी एक स्टेप पॉसिबल आहे पण रिक्वायरमेंट नाही. हा जो log x बेस 2 आहे दुसऱ्या टर्म मधला लॉगॅरिथमच्या चेंज ऑफ बेस प्रॉपर्टीनुसार त्याला आपण log x अपॉन log 2 असं लिहू शकतो.
आणि तो अपॉन लॉग 2 आणि पहिल्या टर्मचा अपॉन लॉग 2 कॉमन घेता येऊ शकतो. पण याची काही रिक्वायरमेंट नाही. इथपर्यंत आन्सर सफिशियंट. फॉर्टी नाईन. y इक्वल टू x प्लस 1 अपॉन x ब्रॅकेट स्क्वेअर इंटू सेक x. x प्लस 1 अपॉन x ब्रॅकेट स्क्वेअर इंटू सेक x. Differentiate with respect to x. dy by dx equal to derivative of x plus 1 upon x bracket square into sec x equal to, by using u into v rule. u into v rule वापरताना हा फर्स्ट ब्रॅकेट स्क्वेअर एक टर्म आहे, sec x ही दूसरी टर्म. by u into v rule, x plus 1 upon x bracket square as it is into derivative of sec x plus sec x as it is into derivative of x plus 1 upon x bracket square equal to x plus 1 upon x bracket square as it is राहणार आहे sec x चा डेरिवेटिव sec x into tan x plus sec x as it is. आता यामध्ये x plus 1 upon x ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. आपल्याकडे फॉर्म्युला x रेस टू n चा आहे, फक्त ब्रॅकेट रेस टू n चा नाही. ज्यावेळी आपण कॉम्पोजिट फंक्शन स्टडी करू त्यावेळी आपण हे ब्रॅकेट रेस टू n चा पण फॉर्म्युला यूज करणार आहोत, पण प्रेझेंटली आपल्याला कॉम्पोजिट फंक्शनची आपल्याकडे कन्सेप्ट सध्या नाहीये. यात आधी हा ब्रॅकेट आपल्याला एक्सपांड करून घेणं आवश्यक आहे. म्हणजे यामध्ये डेरिवेटिव्ह ऑफ हे ॲज इट इज ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरून आधी हा ब्रॅकेट एक्सपांड करा. ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर म्हणजेच एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू एक्स इंटू 1 अपॉन एक्स प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. डेरिवेटिव्ह घेतलेला नाही अजून त्या टर्मचा, फक्त ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरून ब्रॅकेट एक्सपांड केलाय. त्यामध्ये एक्स अपॉन एक्स कॅन्सल इक्वल टू एक्स प्लस 1 अपॉन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इंटू सेक एक्स इंटू टॅन एक्स प्लस sec x into
डेरिव्हेटिव्ह ऑफ टर्म्स शिल्लक राहिल्या एक्स स्क्वेअर प्लस त्या ठिकाणचा एक्स कॅन्सल झाला म्हणजे शिल्लक राहिला फक्त 2 आणि प्लस 1/x². पण 1/x² डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला नाही आपल्याकडे, मग यालाच आपण x⁻² लिहू शकतो, म्हणजे x⁻n चा रूल वापरून डेरिव्हेटिव्ह घेता येऊ शकतो. आता या ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्म मध्ये ॲडिशन आहे. प्रत्येक टर्मचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला सेपरेट घेता येऊ शकतो. दॅट इज इक्वल टू x प्लस 1/x ब्रॅकेट स्क्वेअर इंटू सेक x इंटू tan x प्लस सेक x इंटू x² चा डेरिव्हेटिव्ह 2x, कारण x⁻n चा फॉर्म्युला त्यामध्ये यूज करता येईल. 2 इंटू x⁻2 - 1 प्लस 2 कॉन्स्टंट ॲज इट इज, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0. x⁻² साठी पुन्हा x⁻n चा रूल जर वापरला, -2 इंटू x⁻2 - 2 - 1 म्हणजे -3. x⁻² चा डेरिव्हेटिव्ह -2 इंटू x⁻2 - 2 - 1 n-1 इक्वल टू, यातच आपण फायनल सिम्प्लिफिकेशन देऊ शकतो. या दोन्ही टर्म मध्ये सेक एक्स आहे, सेक एक्स कॉमन घेतला. पहिल्या ठिकाणी टर्म राहिली शिल्लक x प्लस 1/x ब्रॅकेट स्क्वेअर इंटू tan x. x प्लस 1/x ब्रॅकेट स्क्वेअर इंटू tan x प्लस दुसऱ्या टर्म मधून सेक एक्स कॉमन घेतलेला आहे आणि शिल्लक राहिलेला जो ब्रॅकेट आहे त्यातनं पुन्हा त्या ब्रॅकेट मधनं 2 कॉमन घेता येतोय. फक्त एवढ्याच ब्रॅकेट मधनं 2 कॉमन घेतला, शिल्लक राहील x मायनस x⁻² - 3 म्हणजेच 1/x³. किंवा आपण एक स्टेप एक्स्ट्रा आणखी देऊ शकतो. यात हा जो ब्रॅकेट आहे या ब्रॅकेटमध्ये 2 जर कॉमन घेतला, शिल्लक राहील x मायनस x⁻² - 3 म्हणजेच 2 इंटू x मायनस 1/x³ आणि मग सेक एक्स कॉमन घ्यायचा. y इक्वल टू x प्लस 1 इंटू x प्लस 2
इंटू एक्स प्लस 3. तर हा प्रॉब्लेम 3 प्रकारे सॉल्व करता येऊ शकतो. एक म्हणजे आधी तिन्ही ब्रॅकेट मल्टिप्लाय करून घ्यायचे. यू इंटू व्हीच्या रूलची आवश्यकता नाही. 3 ब्रॅकेट जर मल्टिप्लाय घेतले तर त्यांचं मल्टिप्लिकेशन सगळं एलिमिनेट होईल आणि फक्त यू प्लस व्हीचा रूल वापरून आपण प्रत्येकाचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट घेऊ शकतो. सेकंड मेथड म्हणजे त्यामधले कुठलेही 2 ब्रॅकेट मल्टिप्लाय करायचे आणि त्यांना एका ब्रॅकेटमध्ये कंबाईन करायचे. राहिलेले जे 2 ब्रॅकेट असतील मग त्यामध्ये पण यू इंटू व्हीचा रूल यूज करून डिफरन्शिएट करू शकतो. तिसरी मेथड म्हणजे जसं आपण 5 इंटू लॉग एक्सचा प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे, की त्या 2 टर्म एका ब्रॅकेटमध्ये कंबाईन केल्यात मल्टिप्लिकेशनच्या. तसं यामध्ये यापैकी 2 टर्म फक्त कंबाईन ठेवायच्या एका ब्रॅकेटमध्ये. हा एक ब्रॅकेट आणि शेवटचा एक ब्रॅकेट त्यात यू इंटू व्हीचा रूल आणि पुन्हा त्या मोठ्या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करताना आणखी एकदा यू इंटू व्हीचा रूल म्हणजे 2 वेळा यू इंटू व्हीचा रूल वापरावा लागेल. तिसरी मेथड. आणि त्यात आणखी एक रिझल्ट, आणखी एक फॉर्म्युला आपल्याकडे आहे. जर 3 फंक्शन मल्टिप्लाइड असतील तर यासाठीही एक मल्टिप्लिकेशनचा रूल आहे डेरिव्हेटिव्हमध्ये. तो रूल कसा आहे पहा. डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इंटू व्ही इंटू डब्ल्यू इज इक्वल टू यू इंटू व्ही dw by dx plus u into w into dv by dx plus v into w into du by dx. म्हणजे रूल कसा आहे. u इंटू व्ही मध्ये काय पाहिलं आपण. वन फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. तसंच यामध्ये 3 फंक्शन जर मल्टिप्लाय असेल त्यापैकी यू आणि व्ही 2 ॲज इट इज डब्ल्यूचा डेरिव्हेटिव्ह प्लस यू आणि डब्ल्यू ॲज इट इज व्हीचा डेरिव्हेटिव्ह आणि प्लस व्ही आणि डब्ल्यू ॲज इट इज यूचा डेरिव्हेटिव्ह. यात तरी सिक्वेन्स इंटरचेंज झाली किंवा ही टर्म शेवटी लिहिण्यात आली आहे, शेवटची टर्म आधी लिहिण्यात आली तरी चालेल, कारण सगळं ॲडिशन आणि मल्टिप्लिकेशनच आहे. पण मोस्ट ऑफ द टाइम्स या रूलचा वापर काही ठिकाणीच कन्व्हिनियंट राहतो. अशा ठिकाणचे जे ब्रॅकेट्स मल्टिप्लाय आहेत हा रूल वापरला आपण तरी शेवटी सिम्प्लिफिकेशन करताना यू इंटू व्ही म्हणजे त्यातले 2 ब्रॅकेट येतील. यू इंटू डब्ल्यू म्हणजे पुन्हा 2 ब्रॅकेट येतील आणि व्ही इंटू डब्ल्यू म्हणजे आणखी 2 ब्रॅकेट. सिम्प्लिफिकेशनच्या वेळी ते आपल्याला मल्टिप्लाय करावंच लागणार आहे. म्हणजे 3 मल्टिप्लिकेशन हे पुन्हा त्याच्या डेरिव्हेटिव्हनं मल्टिप्लाय आणि पुन्हा ॲड. सिम्प्लिफिकेशन आणखी जास्त एक्स्ट्रा इन्क्रीज होईल. त्यापेक्षा जर आपण या स्टेजला मल्टिप्लाय केले तर हे जास्त कन्व्हिनियंट राहतं. इथे मल्टिप्लिकेशन समजा कोणतेही 2 ब्रॅकेट फर्स्ट आणि सेकंड ब्रॅकेट जर आपण मल्टिप्लाय केला तर एक्स इंटू एक्स म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 2x एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर एक्स इंटू 2 1 इंटू एक्स म्हणजे एक्स प्लस 1 इंटू 2 इंटू एक्स प्लस 3 म्हणजे पहिला ब्रॅकेट आला एक्स स्क्वेअर प्लस 3x प्लस 2 इंटू दुसरा ब्रॅकेट एक्स प्लस. आता 2च ब्रॅकेट राहिले याला आपण यू इंटू व्हीचा रूल वापरून डेरिव्हेटिव्ह फाइंड करू शकतो. पण आता आणखी एक मल्टिप्लिकेशन जर केलं तर यू इंटू व्ही रूलची गरजच नाही. हे 2 ब्रॅकेट मल्टिप्लाय करा, डायरेक्ट सेपरेट डेरिव्हेटिव्ह प्रत्येक टर्मचा आपण घेऊ शकतो. म्हणजे एक्स स्क्वेअरने आधी प्रत्येकाला मल्टिप्लाय केलं. सपोज एक्स स्क्वेअर इंटू एक्स म्हणजे एक्स क्यूब
प्लस 3x². नंतर 3x नी मल्टिप्लाय केलं प्रत्येकाला, 3x² प्लस 9x, आणि नंतर 2 न मल्टिप्लाय केलं प्रत्येक टर्मला, प्लस 2x प्लस 6 इक्वल टू x³ प्लस 3x² प्लस 3x², 6x², 9 प्लस 2 म्हणजे 11x प्लस 6. That is value of, and now differentiate with respect to x. dy by dx equal to derivative of x³ plus 6x² plus 11x plus 6. यामध्ये प्रत्येक टर्मचा डेरिव्हेटिव्ह आता सेपरेट घेता येऊ शकतो, आणि त्यासाठी फक्त x⁻n चा फॉर्म्युला. x³ चा डेरिव्हेटिव्ह 3 into x², x³ चा डेरिव्हेटिव्ह 3 into x⁻³ - 1 म्हणजेच x⁻², प्लस 6 कॉन्स्टंट ॲज इट इज, x² चा डेरिव्हेटिव्ह पुन्हा x⁻n चा रोल म्हणजे 2x, प्लस 11 ॲज इट इज, x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि प्लस 6 चा डेरिव्हेटिव्ह 0 इक्वल टू 3x² प्लस 6 into 2 म्हणजे 12x प्लस 11. तर यामध्ये x⁻n चा रूल पॉलिनॉमियल मध्ये मॅक्सिमम टाइम्स आता डायरेक्ट यूज करण्याची प्रॅक्टिस कशी ठेवायची पहा. डेरिव्हेटिव्ह ऑफ x³ प्लस 6x² प्लस 11x प्लस 6. x⁻n चा डेरिव्हेटिव्ह असतो n इंटू x⁻n - 1. म्हणजे यात प्रोसेस काय होते, जो कोणी x चा इंडेक्स आहे तो x ला मल्टिप्लाय होतो आणि 1 न कमी होतो. n इंटू x⁻n - 1 म्हणजे x चा जो कुठला इंडेक्स आहे तो x ला मल्टिप्लाय होतो आणि 1 न कमी होतो पुन्हा इंडेक्सच्या ठिकाणी. तसं x³ चा डेरिव्हेटिव्ह काय होणार, 3x². काय केलं आपण, हा जो या ठिकाणचा असणारा 3 आहे तो मल्टिप्लाय घेतला आणि पुन्हा इंडेक्सला 1 न कमी केला. पुन्हा x² चा डेरिव्हेटिव्ह, x² चा डेरिव्हेटिव्ह 2x, तो 2x ला मल्टिप्लाय झाला आणि पुन्हा इंडेक्सला 1 न कमी झाला. आता हा जो मल्टिप्लाय झालेला 2 असतो पुन्हा या ठिकाणच्या कॉन्स्टंटला पण मल्टिप्लाय होतो आणि मग 2 into 6 काय येतो, 12. 2 into 6 12 येतो. आता पहा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह कशी घ्यायची प्रॅक्टिस ठेवायची पॉलिनॉमियलसाठी. यात x³ इंडेक्स आधी x च्या कोएफिशियंटला मल्टिप्लाय करायचं. आता पहिल्या टर्मला x चा कोएफिशियंट 1 आहे, पहिल्या टर्मला x चा कोएफिशियंट 1 आहे, म्हणजे 3 into 1 तो येईल 3 आणि 1 न कमी करायचं 3x² प्लस 2 into 6 या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. 2 into 6 12 आणि त्याचा इंडेक्स 1 न कमी होईल म्हणजे 2 - 1 1 प्लस इथे x चा इंडेक्स काय 11 into 1 म्हणजे 11 आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1च असतो आणि प्लस कॉन्स्टंट 6 चा डेरिव्हेटिव्ह. म्हणजे जर पॉलिनॉमियल आपल्या समोर या स्वरूपात असेल 3x⁻5 मायनस 4x⁻4 प्लस 2x³ मायनस 8x²
प्लस 7x मायनस 5 एवढ्या पूर्ण टर्मचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला एका स्टेपमध्ये लिहिता येणं आवश्यक आहे. मग हा डेरिव्हेटिव्ह 5 इंटू 3 15x रेज टू 4 मायनस 16x क्यूब प्लस 6x स्क्वेअर मायनस 16x प्लस 7 मायनस पॉलिनॉमियल फंक्शन्सचे डेरिव्हेटिव्ह्ज डायरेक्टली या स्वरूपात. म्हणजे यामध्ये पहिल्यांदा हे 3 आणि 5 मल्टिप्लाय 15 इंडेक्स 1 कमी झाला 5चा 4 झाला मायनस आहे. हे 4 इंटू 4 16 इंडेक्स 1 कमी झाला तो 3 होईल. 2 इंटू 3 6 एक्स क्यूबचा झाला एक्स स्क्वेअर. 8 इंटू 2 16 एक्स स्क्वेअरचा झाला एक्स प्लस 7 ॲज इट इज एक्सचा डेरिव्हेटिव्ह तर 1च असतो आणि मायनस 5 कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. लाईकवाईज आपल्याला पॉलिनॉमियल्सचे डेरिव्हेटिव्ह्ज डायरेक्ट घेता येणं आवश्यक आहे. यामधला क्वेश्चन नंबर 51 आज ट्राय करायचा आहे होमवर्कला कंपल्सरी.